आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आज आपण नवीन चॅप्टर चालू करणार. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा असा हा GOC चॅप्टर आहे. JEE नीटमध्ये सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये 5 ते 6 क्वेश्चन पडतात. ठीक आहे. GOC चॅप्टर म्हणजे एक प्रकारचा फाउंडेशन आहे केमिस्ट्रीचा. ठीक आहे. तुम्हाला सांगतो, आपल्या जनरल लाईफमध्ये आपण समजा आपण एक इमारत बांधतो किंवा आपण एक बिल्डिंग बांधत असतो. बिल्डिंग बांधत असताना त्याचा सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे पाया असतो. पाया म्हणजे काय तर फाउंडेशन असतो. तसाच आपल्या केमिस्ट्रीचा पाया आणि फाउंडेशन म्हणजे GOC आणि स्टिरिओ केमिस्ट्री हे 2 चॅप्टर जर आले तर सर्वात डिफिकल्ट क्वेश्चन असतात ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. GOC आणि स्टिरिओ जर आपला भक्कम पाया असेल तर ते आपल्याला क्वेश्चन इझीमध्ये सॉल्व्ह होतात. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण GOC हा चॅप्टर चालू करणार आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट, त्याच्यामध्ये इंडक्टिव्ह असेल +I -I, मेझोमेरिक असेल +M -M, हायपर कॉन्जुगेशन असेल, ॲरोमॅटिसिटी असेल, ॲसिड बेस असेल, नंतर आणि शेवटचा आपला आहे तो ॲरोमॅटिसिटी असेल. ठीक आहे. हे चॅप्टर आपण ह्या GOC मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर GOC मध्ये पहिल्यांदा आपण ओव्हरव्ह्यू लिहून घेऊया आपण GOC मध्ये सब टॉपिक काय. ठीक आहे. तर पहिला आहे GOC मध्ये तो म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्डिंग. कोव्हॅलेंट बॉन्डची आपण डेफिनेशन बघितली. कोव्हॅलेंट बॉन्ड आपण समजलाय. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल इज कॉल्ड एज कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे. जे डेफिनेशन आहे ते आपण समजलं होतं. ठीक आहे. GOC मध्ये सर्वात महत्त्वाचा जर कोणता टॉपिक असेल तर तो म्हणजे इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट. ह्याच्यामध्ये 3 ते 4 इफेक्ट आहेत, ते सर्वात महत्त्वाचे आहेत. इंडक्टिव्ह, मेझोमेरिक, हायपर कॉन्जुगेशन हे इलेक्ट्रोमेरिक हे 4 इफेक्ट महत्त्वाचे आहेत. ते आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. केले तुम्ही इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट, इफेक्ट. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण इंडक्टिव्ह असेल, हायपर कॉन्जुगेशन असेल, मेझोमेरिक असेल आणि इलेक्ट्रोमेरिक असेल. त्यानंतर आपण ॲसिड बेस, ॲरोमॅटिसिटी, हे सर्व टॉपिक आपल्या चॅनलवरती नंतरच्या दिवसामध्ये अपलोड होते. ठीक आहे. आज आपण इंडक्टिव्ह इफेक्ट आणि हायपर कॉन्जुगेशन हे चालू करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण GOCचा पूर्ण ओव्हरव्ह्यू आपण बघणार आहोत काय. ठीक आहे. आज आपण पहिल्यांदा कोव्हॅलेंट बॉन्ड आपण बघणार आहोत. ठीक आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड ऑफ कार्बन बाय पाय बॉन्ड. आता सर्वांना आपल्याला माहिती आहे कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय असतो. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. तिथे म्युच्युअल शेअरमध्ये इलेक्ट्रॉन होत असतील त्याला काय म्हणतो आपण कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. आणि दुसरा म्हणजे एक सिंपल डेफिनेशन त्याची काय आहे तर जिथे ओव्हरलॅपिंग ऑर्बिटलची होत असते तिथे आपण काय म्हणतो कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होत असतो. ठीक आहे. आता आपण पाय बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड ऑफ कार्बन मध्ये पाय बॉन्ड मध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर पहिला आहे तो म्हणजे लोकलाइज पाय बॉन्ड. दुसरा आहे डिलोकलाइज पाय बॉन्ड. ठीक आहे. आता लोकलाइज आणि डिलोकलाइज या 2 शब्दाचा पहिल्यांदा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. लोकलाइज म्हणजे काय, एका ठिकाणी स्तब्ध राहणे. आणि डिलोकलाइज म्हणजे काय, फिरणे, इकडनं तिकडून फिरणे. डिलोकलाइज म्हणजे काय, फिरणे. आता लोकलाइज आणि पाय बॉन्ड म्हणजे आणि डिलोकलाइज पाय बॉन्ड म्हणजे आपण समजतो.
लोकलाइज म्हणजे काय, स्तब्ध राहणे. म्हणजे आपले पाय बॉन्ड म्हणजे आपले इलेक्ट्रॉन जे आहेत ते एका ठिकाणावर स्तब्ध राहणार. आणि डिलोकलाइज मध्ये पाय बॉन्ड जे आहेत आपले त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते आपले फिरत राहणार. ठीक आहे, लोकलाइज पाय बॉन्ड. ठीक आहे, मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल द्वारे समजतो. दोन एक्झाम्पल मी इथे लिहितो. त्याला आपण C1 म्हणू, C2, C3, C4, C5. C1, C2, C3, C4. ठीक आहे, आता इथे दोन पाय बॉन्ड आहेत, 1 2 1 2. आता ह्या जो पहिला पाय बॉन्ड आहे त्याला काय म्हणतो मी, पाय बॉन्ड 1, पाय 1 म्हणतो. आणि दुसरा आहे तो त्याला काय म्हणतो, पाय 2. ह्याला पण मी पाय 1 आणि पाय 2 म्हणतो. ठीक आहे, जेव्हा इथे लोकलाइज पाय बॉन्ड आणि डिलोकलाइज पाय बॉन्ड शास्त्रज्ञ रिसर्च मध्ये त्यांना रिसर्च करून एक्सपेरिमेंटल द्वारे त्यांची जी बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करण्यात आली. ठीक आहे, एक मिनिट. जेव्हा शास्त्रज्ञांनी रिसर्च जेव्हा चालू होता लोकलाइज पाय बॉन्ड आणि डिलोकलाइज पाय बॉन्ड मध्ये, जेव्हा एक्सपेरिमेंटल द्वारे ह्याचा जो बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करण्यात आला, तो ह्याचा बॉन्ड ऑर्डर होता, ह्याचा जो बॉन्ड ऑर्डर होता तो 2 होता. बाय मी तर लिहितो बाय एक्सपेरिमेंट. ह्याचा बॉन्ड ऑर्डर त्याला 2 आला आणि ह्याचा बॉन्ड ऑर्डर आला 1 ते 2 मध्ये, 1 to 2 मध्ये रेंज मध्ये आला. ठीक आहे, जो बॉन्ड ऑर्डर 2 आला त्यालाच काय म्हणलं गेलं तर लोकलाइज पाय बॉन्ड. आणि ज्याचा बॉन्ड ऑर्डर 1 ते 2 मध्ये आला त्याला काय बोललं गेलं, डिलोकलाइज पाय बॉन्ड. डिलोकलाइज पाय बॉन्ड. लोकलाइज पाय बॉन्ड. जेव्हा एक्सपेरिमेंट शास्त्रज्ञांनी सायंटिस्टने आपल्या केला आणि त्याचा जो बॉन्ड ऑर्डर 2 आला त्याला काय म्हटलं गेलं, लोकलाइज पाय बॉन्ड. आणि ज्याची बॉन्ड ऑर्डर 1 ते 2 मध्ये आली त्याला काय म्हटलं गेलं, डिलोकलाइज पाय बॉन्ड. ठीक आहे, डिलोकलाइज पाय बॉन्ड. आता तुम्हाला समजवतो लोकलाइज पाय बॉन्ड. मी ते एक्झाम्पल घेतला, त्याचा जो बॉन्ड ऑर्डर आलता तो सायंटिस्टने कॅल्क्युलेट करता त्याचा किती आलता, 2 आलता. त्याला काय म्हटलं गेलं, लोकलाइज पाय बॉन्ड. आणि ज्याचा बॉन्ड ऑर्डर 1 to 2 मध्ये आला त्याला काय म्हटलं गेलं, डिलोकलाइज पाय बॉन्ड. ठीक आहे, आता हे जे पाय बॉन्ड आहेत 1 आणि 2 हे स्तब्ध आहेत, लोकलाइज आहेत, ते इथून हलणार नाहीत. पण डिलोकलाइज पाय बॉन्ड मधले जे आहेत हे पाय 1 आणि पाय 2 असेल ते काय फिरणार आहेत. म्हणजे हा पाय बॉन्ड इथं जाणार आहे आणि हा इथे जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनचे डिस्प्लेसमेंट होणार आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनचे डिस्प्लेसमेंट होणार आहे. मी ते लिहितो, इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट. इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट मी इथे लिहितो, नो इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट. त्याला काय म्हणतो, लोकलाइज पाय बॉन्ड. आणि जिथे इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट होत असतं त्याला काय म्हणतात आपण डिलोकलाइज पाय बॉन्ड. ठीक आहे, लोकलाइज पाय बॉन्ड आणि डिलोकलाइज पाय बॉन्ड समजलं का? ठीक आहे, परत एकदा लास्ट मी समजवतो तुम्हाला. आपण पहिल्यांदा कोव्हॅलेंट बॉन्ड ऑफ कार्बन मध्ये पाय बॉन्डचं बघणार आहोत. त्याच्यामध्ये लोकलाइज पाय बॉन्ड आणि डिलोकलाइज पाय बॉन्ड. ते एक एक्झाम्पल घेतलं 1 and 2. ठीक आहे, ह्याची बॉन्ड ऑर्डर शास्त्रज्ञांनी कॅल्क्युलेट केली ते किती आली, 2. आणि ह्याची बॉन्ड ऑर्डर किती होती, 1 to 10 च्या रेंज मध्ये आली. त्याला काय म्हटलं गेलं, डिलोकलाइज पाय बॉन्ड. आणि ह्याला काय म्हटलं गेलं, लोकलाइज पाय बॉन्ड. आता लोकलाइज पाय बॉन्ड मध्ये काय, जे आपले पाय बॉन्ड आहेत म्हणजे त्यामधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते स्तब्ध आहेत, ते फिरणार नाहीत. पण आपलं जे डिलोकलाइज पाय बॉन्ड आहे त्याचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते फिरणार आहेत. ठीक आहे, म्हणजे त्याचं काय होणार आहे, मी इथे लिहितो, ठीक आहे. हा आपला पाय बॉन्ड इथे जाणार आणि हा
इथे जाणार आहे, म्हणजे आपलं काय होणार आहे ते आपण रेझोनन्स मध्ये बघणार आहोत. म्हणजे आपले इलेक्ट्रॉन काय होणार आहे डिस्प्लेसमेंट होणार आहेत. आता ह्याच्यावरूनच नवीन इफेक्ट जनरेट झाला, त्याला काय म्हणलं गेलं इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट. ठीक आहे, हे झालं लोकलाइज पाय बॉन्ड आणि डिलोकलाइज पाय बॉन्ड. डिलोकलाइज पाय बॉन्ड मध्ये काय होतं इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट होतं. ठीक आहे, आता आपण इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट बघूया. लोकलाइज पाय बॉन्ड समजले का? लोकलाइज पाय बॉन्ड म्हणजे काय, इलेक्ट्रॉन आपले स्तब्ध राहणार आणि डिलोकलाइज मध्ये जे आपले इलेक्ट्रॉन आहेत ते फिरणार, म्हणजे इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट होणार आणि ते नो इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट होणार. ठीक आहे, आता त्याच्यावरून आपला इथे काय इफेक्ट नवीन जनरेट झाला तो झाला इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट झाला. ठीक आहे, तो आपण बघूया. इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इलेक्ट्रॉन आपले फिरत राहणार. ठीक आहे, इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट. आता त्याच्यामध्ये टाइप पडले. ठीक आहे, ओनली सिग्मा बॉन्ड, दुसरा आहे ओनली पाय बॉन्ड, आणि तिसरा मध्ये आहे बोथ सिग्मा अँड पाय बॉन्ड. बोथ सिग्मा अँड पाय बॉन्ड. तर ओनली सिग्मा बॉन्ड मध्ये जो इफेक्ट जनरेट होतो त्याला काय म्हणतो आपण इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो त्याला आपण. जो सिग्मा बॉन्ड पासून फॉर्म होतो त्याला काय म्हणतो आपण इंडक्टिव्ह इफेक्ट असे म्हणतो. ठीक आहे, जो आता पाय बॉन्ड पासून जो इफेक्ट जनरेट होणार आहे तो दोन इफेक्ट जनरेट होणार आहेत. ज्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे मेसोमेरिक आणि इलेक्ट्रोमेरिक. आणि जो सिग्मा अँड पाय दोन्ही बॉन्ड पासून फॉर्म होणार आहे त्याला काय म्हणतो आपण हायपर कंजुगेशन म्हणतो. हायपर कंजुगेशन. ठीक आहे, इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट मध्ये आपण पहिला तो बघितला तो म्हणजे ओनली सिग्मा बॉन्ड. त्याच्यामध्ये कोणता आला इंडक्टिव्ह. पाय बॉन्ड पासून मेसोमेरिक आणि इलेक्ट्रोमेरिक. आणि सिग्मा अँड पाय बॉन्ड पासून बनलेले इफेक्ट कोणता आहे हायपर कंजुगेशन. ठीक आहे, आता जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे त्याला काय म्हणतो आपण परमनंट इफेक्ट म्हणतो. परमनंट इफेक्ट म्हणतो. ठीक आहे, आणि मेसोमेरिक आहे त्याला काय म्हणतो आपण परमनंट इफेक्ट म्हणतो. आणि हायपर कंजुगेशन आहे त्याला काय म्हणतो आपण मॉडरेट इफेक्ट म्हणतो. मॉडरेट. आता ह्याला दुसरं पण आपण वीक इफेक्ट सुद्धा म्हणतो. आपण ह्याला वीक इफेक्ट सुद्धा म्हणतो. आणि ह्याला काय म्हणतो आपण परमनंट इफेक्ट अँड स्ट्रॉंग इफेक्ट म्हणतो. स्ट्रॉंग इफेक्ट. आणि जो इलेक्ट्रोमेरिक आहे त्याला काय म्हणतो आपण टेम्पररी इफेक्ट म्हणतो. टेम्पररी इफेक्ट म्हणतो. इथे नोट म्हणून लिहा. इथे रेफरन्स यूज केला जातो. इथे रेफरन्स मध्ये हा इफेक्ट जनरेट होत असतो बाय द रेफरन्स ऑफ रिएजेंट. ठीक आहे, मेसोमेरिक इफेक्ट समजला का, परमनंट आणि स्ट्रॉंग इफेक्ट. आणि इलेक्ट्रोमेरिक काय आहे टेम्पररी इफेक्ट आहे. तो एखाद्या रेफरन्स मध्ये यूज होतो बाय द रेफरन्स ऑफ रिएजेंट. ठीक आहे, आता हा
मेसोमेरिक आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट कसा समजायचा, तर मी तुम्हाला आपल्या एक्झाम्पलमध्ये साधा एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मी इथे समजवतो. समजा हे दोन मुले आहेत. ठीक आहे, ह्याचं नाव आहे राम आणि ह्याचं नाव आहे श्याम. ठीक आहे, मेसोमेरिक आणि इलेक्ट्रोमेरिक तुम्हाला ह्या दोन एक्झाम्पल नुसार मी तुम्हाला समजवतो. राम आणि श्याम. ठीक आहे, आता मेसोमेरिक मध्ये जो मी यूज करणार तो आहे राम. ठीक आहे, राम हा त्याच्याकडले त्याचं सर्वस्व एक वर्चस्व असतं, म्हणजे त्याचं एक वजन असतं. आपल्या मराठी भाषेत तर आपण समजायचं म्हटलं तर त्याचं एक वजन असतं, त्याच्या शब्दाला मान असते, म्हणजे त्याचं एक वर्चस्व असतं, वट असतं. ठीक आहे, आणि दुसरा आहे तो श्याम. श्याम म्हणजे काय, श्याम तर कुणाचा तरी त्याचा दादा असेल, त्याचा भाऊ असेल, त्याचा मित्र असेल, त्याच्या अंडर खाली तो काम करत असतो. म्हणजे मेसोमेरिक इफेक्ट हा स्वतःचं म्हणजे स्वतःचं वर्चस्व मेसोमेरिक इफेक्ट असतो, आणि इलेक्ट्रोमेरिक मध्ये तो कोणाचा तरी रेफरन्स यूज करून तो तिथे त्याचं वर्चस्व गाजवत असतो बाय द रेफरन्स ऑफ रिएजंट. ठीक आहे, राम आणि श्याम समजलं का तुम्हाला. मेसोमेरिक म्हणजे काय, स्वतःचं वर्चस्व, आणि इलेक्ट्रोमेरिक म्हणजे दुसऱ्यांच्या अंडर खाली. ठीक आहे, आता आपण समजलं सिग्मा बॉन्ड, जो इफेक्ट सिग्मा बॉन्ड पासून फॉर्म होतो त्याला काय म्हणतो आपण, इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो. आणि जो पाय बॉन्ड पासून बनतो तो मेसोमेरिक स्ट्रॉंग इफेक्ट असतो. इलेक्ट्रोमेरिक टेम्पररी अँड बाय द रेफरन्स ऑफ रिएजंट. आणि सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड पासून बनतो त्याला काय म्हणतो, हायपर कंजुगेशन अँड त्यात तो कोणता इफेक्ट आहे, तो आहे मॉडरेट आहे. ठीक आहे, मॉडरेट आहे तो. ठीक आहे, मेसोमेरिक आणि इलेक्ट्रोमेरिक समजला का. मेसोमेरिक म्हणजे काय, स्वतःचं वर्चस्व, स्वतःचा मनाचा राजा. मेसोमेरिक म्हणजे स्वतःच्या मनाचा राजा. ठीक आहे, आणि इलेक्ट्रोमेरिक काय, कोणाच्या तरी अंडर खाली काम करणे असं समजा. ठीक आहे, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. ठीक आहे, हे झालं, हे समजलं का. आता आपण चालू करूया. आता आपण ओव्हरऑल जीओसी मध्ये जर स्टडी करायचं म्हटलं तर ओव्हरऑल जीओसी मध्ये तर आपण दोनच प्रकारे स्टडी करू शकतो. एक म्हणजे इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट. जीओसी मध्ये आपण स्टडी करत असताना आपल्याला इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट आणि त्याची ऍप्लिकेशन. ओव्हरऑल जीओसी मध्ये एवढंच आहे, इफेक्ट आणि त्याचे ऍप्लिकेशन आहे. आणि दुसरा आहे तो आहे इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट EN आणि दुसरा आहे रेझोनन्स. हे ओव्हरऑल जीओसी मध्ये आपण ह्याचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे, आता हे इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट आणि ऍप्लिकेशन, हे इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आणि रेझोनन्स हे काय आहेत, हे टूल्स आहेत, म्हणजे टूल्स आहेत. हे जीओसीचे काय आहेत, टूल्स आहेत, म्हणजे हे हायपोथेटिकल मेथड आहेत. ठीक आहे, तर आपण जीओसी मध्ये हे इफेक्ट आणि हे टूल्सची माहिती आपण घेणार आहोत. ठीक आहे, आणि त्याचे आपण ऍप्लिकेशन पण समजणार आहोत. ठीक आहे, आता आपण चालू करूया इंडक्टिव्ह इफेक्ट. आपण चालू करूया इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट चालू करण्यापूर्वी आपण दुसरा एक सब टॉपिक चालू करायचा आहे, तो म्हणजे बॉन्ड पोलॅरिटी. ठीक आहे, बॉन्ड पोलॅरिटी. बॉन्ड पोलॅरिटी मध्ये दोन टाइप पडतात. ते म्हणजे पोलर बॉन्ड दुसरा आहे नॉन पोलर बॉन्ड. पोलर बॉन्ड आणि नॉन पोलर बॉन्ड. पोलर बॉन्ड म्हणजे काय, तर आपला हा HCl प्लस डेल्टा मायनस डेल्टा हा झाला आपला पोलर बॉन्ड. नॉन पोलर बॉन्ड कसा असतो, तर हा झाला नॉन पोलर बॉन्ड. ठीक
ह्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी असते, तर ह्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी अशी असते. इलेक्ट्रॉन सगळे निगेटिव्ह एलिमेंट कडे असतात. ठीक आहे. आणि ह्याची कसं असते, ह्याची तर ह्याची बरोबर मधोमध असते. त्याला काय म्हणतो आपण, नॉन पोलर बॉन्ड म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण, पोलर बॉन्ड असे म्हणतो. ठीक आहे. आता इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, जेव्हा पोलर बॉन्ड नॉन पोलर बॉन्डच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल तेव्हा काय होणार आहे ते आपण इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. म्हणजे जेव्हा पोलर बॉन्ड नॉन पोलर बॉन्डच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल तेव्हा तिथं काय होणार आहे, हा, म्हणजे जेव्हा पोलर बॉन्ड नॉन पोलर बॉन्ड मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा तिथे इंडक्टिव्ह इफेक्ट जनरेट होत असतो. तो कसं होतो ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. पोलर बॉन्ड समजलं का, पोलर बॉन्ड म्हणजे काय, पोलर बॉन्ड आणि नॉन पोलर बॉन्ड. ठीक आहे. मी तर लिहितो आता, when non-polar bonds comes into polar bond, म्हणजे पोलर आणि नॉन पोलर बॉन्ड कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा तिथे काय होतं ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता हे दोन प्रकारे येऊ शकतात. ठीक आहे. बाय इनडायरेक्ट मेथड, इथं दुसरं पण बाय थ्रू अ पेस, इथं काय डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड मध्ये कसं मायनस डेल्टा. ठीक आहे. when non polar bonds comes into polar bond, म्हणजे जेव्हा नॉन पोलर बॉन्ड्स पोलर बॉन्डच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील तेव्हा आपण इंडक्टिव्ह इफेक्ट कसा जनरेट होतो ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता हे बाय इनडायरेक्ट म्हणजे स्पेस मध्ये, आता ह्याचा चार्ज कसं इथे प्लस आहे, ह्याचा मायनस आहे इथं. आता हे स्पेस मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये येतं तिथे काय फॉर्म होतं आणि ते इथं तर मायनस डेल्टा, इथं चार्ज कोणता आहे प्लस डेल्टा, इथं पार्शियल डेल्टा, इथं ट्रिपल डेल्टा. ठीक आहे. आता हे जे फॉर्म झाले त्याला काय म्हणतो आपण, डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन. ठीक आहे. आता जेव्हा नॉन पोलर बॉन्डच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तिथे काय होतं तर पोलॅरिटी इंड्यूस होत असते. इथे जेव्हा इनडायरेक्ट म्हणजे जेव्हा स्पेस मध्ये जेव्हा हे एकत्र येतील तेव्हा इथे काय होणार आहे, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन होणार आहे. पण डायरेक्ट मेथड मध्ये इथे होते. म्हणजे आता हा कोणता बॉन्ड आहे, हा बॉन्ड आहे नॉन पोलर बॉन्ड. हा कोणता बॉन्ड आहे तर पोलर बॉन्ड आहे. ठीक आहे. आता हे दोघं एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन तिथे काही इंड्यूस होणार आहे, इथे होणार आहे पोलॅरिटी इंड्यूस होणार. त्यालाच काय म्हणतो आपण, इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतो. ठीक आहे. समजलं. जेव्हा पोलर बॉन्ड आणि नॉन पोलर बॉन्ड एकत्र कॉन्टॅक्ट मध्ये येतो बाय स्पेस मध्ये जेव्हा येतात तिथं काय होतं तर डायपोल इंटरॅक्शन होते, डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन होते. आणि जेव्हा डायरेक्ट मेथड मध्ये पोलर आणि नॉन पोलर बॉन्ड कॉन्टॅक्ट मध्ये येतील तेव्हा तिथे पोलॅरिटी इंड्यूस होते आणि तिथे काय होतं इंडक्टिव्ह इफेक्ट फॉर्म होतो. ठीक आहे. आता तुम्हाला दुसरी गोष्ट पण माहिती असेल, प्लस डेल्टा फॉर्म होतो, ते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते.
आणि जिथे मायनस डेल्टा होतो तिथे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होते. ठीक आहे, हे माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे, हे समजलं. जेव्हा पोलर आणि नॉन पोलर बॉन्ड्स म्हणजे डायरेक्ट मेथडनुसार एकमेकाच्या सानिध्यात येतील तेव्हा तिथे इंडक्टिव्ह इफेक्ट जनरेट होत असतो. म्हणजे नॉन पोलर बॉन्ड आणि पोलर बॉन्ड तिथे काय फॉर्म होत असते तर पोलॅरिटी इंड्यूस होत असते. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, हे समजलं. आता आपण इंडक्टिव्ह इफेक्टची माहिती घेऊया. तर इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये पहिला पॉईंट काय लिहू शकतो आपण, इट इज ऑपरेट्स थ्रू सिग्मा बॉन्ड. हे आपण सर्वांनी बघितलं, पहिल्यांदाच तो पॉईंट बघितला. इट ऑपरेट्स थ्रू sigma bond. It is a permanent effect. It is a permanent effect. It is operate through 3 to 4 carbon. आता आपण मगाशी काय समजलं तर पोलर बॉन्ड आणि नॉन पोलर बॉन्ड एकमेकाच्या सानिध्यात येतील तिथे पोलॅरिटी इंड्यूस होते, तिथे काय होतं इंडक्टिव्ह इफेक्ट जनरेट होत असतो. आता इंडक्टिव्ह इफेक्टचा आपण पहिला पॉईंट लिहिला, इट इज ऑपरेट्स थ्रू सिग्मा बॉन्ड. इट इज अ परमनंट इफेक्ट. इट इज ऑपरेट थ्रू 3 to 4 कार्बन, म्हणजे 4 कार्बन पर्यंत आपला इंडक्टिव्ह इफेक्ट जनरेट होत असतो. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पल घेऊया. क्लोरीन. ठीक आहे, इथे मायनस चार्ज, इथे प्लस चार्ज, इथे डबल प्लस चार्ज, इथं. ठीक आहे, हा कोणता ग्रुप आहे, याला आपण ग्रुप म्हणतो. ठीक आहे, हा कोणता आहे तो क्लोरीन कोणता आहे तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. ठीक आहे, EWG. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, जिथे समजा आता हा कार्बन आहे आणि कार्बन पासून जो ग्रुप जिथे जॉईन होणार आहे तर कार्बन पेक्षा जर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट असेल म्हणजे क्लोरीन असेल, फ्लोरीन असेल, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल आणि त्याच्यापासून जी चेन फॉर्म होत असते त्याला काय म्हणतो आपण मायनस आय ग्रुप म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो आपण मायनस आय ग्रुप म्हणतो आपण त्यालाच काय म्हणतो आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असं म्हणतो. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, दुसरा मेथड घेऊया. आता मी इथे ग्रुप चेंज केला, SiR2 केला, तर SiR2 काय असतं प्लस चार्ज असतो. ठीक आहे, SiR2 काय आहे तर तो ग्रुप कोणता आहे तो आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे आपला EDG आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. ठीक आहे, आता आपण ह्यालाच काय म्हणणार आहे, आपण काय म्हणतो ह्याला आपण प्लस आय म्हणतो. म्हणजे कार्बन पेक्षा आता इथे काय समजलेलं आपण कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी क्लोरीन पेक्षा कमी आहे. ठीक आहे, आणि इथं कार्बन आणि क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, त्याला काय म्हणतो आपण मायनस आय ग्रुप असे म्हणतो. आणि जिथे कार्बनची आणि साईडच्या ग्रुपची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असेल तिथे काय म्हणतो आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असे म्हणतो. ठीक आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणतो. ठीक आहे, आता इथे लिहितो मी तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट लिहितो, इट इज टू
टाइप प्लस आय मायनस. ठीक आहे. आता मी 4 पॉईंट तुम्हाला सांगितले. पहिला पॉईंट काय होता, इट इज ऑपरेट्स थ्रू सिग्मा बॉन्ड, इट इज परमनंट इफेक्ट, इट इज ऑपरेट्स थ्रू 3 to 4 कार्बन, इट इज 2 टाइप प्लस आय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, मायनस आय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. फक्त लक्षात काय ठेवायचं, मायनस आय ग्रुप जिथे असेल आपली कार्बनची चेन आहे, लक्षात द्या इथे ही आपली कार्बनची चेन आहे. ठीक आहे. हा आपला काय ग्रुप आहे, जिथे कार्बन ही आपली चेन आहे आणि हा आपला ग्रुप आहे. ज्या ठिकाणी हा ग्रुपची इलेक्ट्रॉनिक जास्त असेल, चेन पेक्षा इलेक्ट्रॉनिक ग्रुपची इलेक्ट्रॉनिक जास्त असेल, तिथे कोणता ग्रुप होतो, मायनस आय होतो. आणि ज्या ठिकाणी ही आपली कार्बन चेन आहे म्हणजे हा आपला ग्रुप आहे, SI होतो. ज्या ठिकाणी आपला हा ग्रुप आहे ना, आपला ही आपली चेन, ही आपली चेन आहे आणि हे आपला ग्रुप आहे. ज्या ठिकाणी ग्रुप पेक्षा आपले हा ग्रुपची इलेक्ट्रॉनिक कमी असेल, तिथे कोणता होतो, प्लस आय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जनरेट होत असतो. ठीक आहे. हे झाले 1 2 3 4 पॉईंट झाले आपले. इट इज 2 टाइप प्लस आय इलेक्ट्रॉन डोनेटिंग, मायनस आय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. ठीक आहे, समजलं. पेन चेंज करतो. ठीक आहे. हा झाला आपला मायनस आय ग्रुप झाला आणि हा आपला कोणता झाला, प्लस आय झाला. मायनस आय आणि प्लस आय. ठीक आहे. इथं चौथा 5वा पॉईंट देतो, इट इज वीक इफेक्ट. ठीक आहे. मायनस आय आणि प्लस आय समजलं का. आता असं समजूया आपण, अशी आपली चेन आहे म्हणजे मायनस आय दुसऱ्या पद्धतीने आपण समजूया. असं समजा इथे मी उभा आहे, माझ्या साईडला माझा इथे मित्र उभा आहे आणि इथे त्यापेक्षा माझा दुसरा मित्र उभा आहे आणि इथे जो ग्रुप आहे तो मोठा, म्हणजे आमच्या तिघांपेक्षा मोठी वस्तू आहे. ठीक आहे. म्हणजे असं लक्षात ठेवूया आपण, इथे मी आहे, इथे माझा मित्र आहे. ठीक आहे. इथे आम्ही 3 जण उभा आहे. एक्झाम्पल घेऊया, राम, श्याम आणि साहिल. ठीक आहे. हे असे आम्ही 3 जण इथे उभा आहे म्हणजे मायनस आहे समजताना. आणि इथे जो ग्रुप उभा आहे तो आमच्यापेक्षा मोठा आहे. ठीक आहे. आणि असे आम्ही त्याला ओढतोय, आम्ही असं ओढतोय त्याला. ठीक आहे. आम्ही असं ओढतोय म्हणजे आम्ही त्याला विथड्रॉ करतोय. आम्ही त्याला म्हणजे इथे अशी मोठी वस्तू आम्ही त्याच्याकडून असं ओढतोय. ठीक आहे. ओढतोय म्हणजे तर माझ्यावरती थोडा पार्सल चार्ज निर्माण होणार. माझ्यापेक्षा साईडला जो 2 नंबरला उभा आहे श्याम, त्याच्यापेक्षा जरा जास्त होणार चार्ज. त्याच्यापेक्षा 3 नंबरला जो उभा आहे त्यापेक्षा जास्त चार्ज होणार. म्हणजे इथे असं समजा असं मोठी वस्तू म्हणजे काही प्रकारचा तो असं समजा आपण जाडा माणूस आहे आणि इथे आम्ही 3 जण छोटी छोटी मुलं उभे आहेत. आम्ही त्याला असं ओढतोय म्हटल्यानंतर आम्ही त्याकडून इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतोय. ठीक आहे. हे समजलं. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, मायनस ग्रुप समजताना काय समजायचं, जी चेन असते आपली ही कार्बनची चेन आहे आणि चेनला जो इलेमेंट ग्रुप जॉईन आहे त्याची इलेक्ट्रॉनिक जास्त असणार आहे. ठीक आहे, सिंपल. आणि प्लस यामध्ये काय समजणार आपण, जे आपली चेन आहे आणि चेन जो ग्रुप जॉईन आहे त्याची इलेक्ट्रॉनिक कमी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे समजताना आपण लहानपणी एक खेळ होतो ना, तो कोणता खेळ होता, रस्सीचा खेळ होता. ठीक आहे. रस्सीचा मी जसं मला समजतो, रस्सी खेच. आपण लहानपणी तो खेळ खेळत होतो सगळेजण. ठीक आहे. समजा आता अशी आपण लहान 3 मुले आहेत, म्हणजे पहिलीतली मुले आहेत असं लक्षात ठेवूया. फर्स्ट स्टँडर्ड मधली मुले आहेत असं 3. आणि हा जो मुलगा आहे तो 7th स्टँडर्ड मधला आहे. ठीक आहे. आता ह्याला ओढतोय असं, ह्याला ओढतोय म्हणल्यानंतर ह्याच्यावर थोडासा पार्शल चार्ज होणार, नंतर ह्याच्यावर थोडा जास्त पार्शल चार्ज होणार आणि तिसरा होतोय तर जास्त पार्शल चार्ज होणार. म्हणजे तो झाला मायनस आय ग्रुप झाला. ठीक आहे. तशाच प्रकारे आपण त्याच्या ऑपोजिट, तो झाला प्लस आय, हा मायनस आय, हा झाला प्लस आय. ठीक आहे. समजलं का. इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये आपण पहिला पॉईंट काय बघितला, इट इज ऑपरेट्स थ्रू सिग्मा बॉन्ड, इट इज परमनंट इफेक्ट, वीक इफेक्ट्स, इट इज ऑपरेट थ्रू 3 to 4 कार्बन्स, इट इज 2 टाइप प्लस आय अँड मायनस आय. ठीक आहे. पुढचा पॉईंट घेऊया.
हा पुढचा पण लिहूया. इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी इज अ ड्रायव्हिंग फोर्स. ठीक आहे, हा पण पॉईंट महत्वाचा आहे. इज अ ड्रायव्हिंग फोर्स. It is operates through sigma bond, permanent effect. It is operated through 3 to 4 carbons. It is two type, plus I minus I. It is weak effect. Electronegativity is a driving force. ठीक आहे, समजलं का प्लस आय आणि मायनस आहे. ठीक आहे, समजलं का प्लस आय आणि मायनस आहे. सोपं आहे. आपण मायनस आय लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं, जी आपली ही चेन आहे, आपली अशी चेन आहे. आता समजा माझ्या हाताला एक तर लक्ष द्या, ही अशी माझी चेन आहे. ठीक आहे, आणि हा जो माझा आहे तो ग्रुप आहे. ठीक आहे, हा जो ग्रुपची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असणार, त्याला काय म्हणणार आपण, मायनस आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. ठीक आहे, दुसरा आता प्लस आहे. ही माझी चेन आहे, इथून ही माझी चेन आहे. ठीक आहे, ही आपली चेन आहे. हा जो ग्रुप आहे त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कम असणार आहे, म्हणजे SiO2 असेल आणि ते क्लोरीन असेल. मायनस आय मध्ये क्लोरीन असेल, फ्लोरीन असेल, नायट्रोजन असेल, आणि प्लस मध्ये SiO2 म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कम असणार, म्हणजे सिलिकॉन असेल असं. ठीक आहे, मायनस आय समजलं का. मायनस आय म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आणि प्लस आय म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कंपॅरिझन शिकणार आहोत, प्लस आय मायनस आय. ठीक आहे, त्याचा ट्रेंड शिकणार आहोत आपण, प्लस आयचा ट्रेंड काय आहे आणि मायनस आयचा ट्रेंड काय आहे. ठीक आहे, धन्यवाद.